हार्दिक 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 स्वागत करतो सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021च्या दुसऱ्या पर्वामध्ये. आपण पाहू शकतो दुसरा दिवस आज खेळला जातोय आणि हा पहिला सामना आपण पाहिला तर वंडर 11 वर्सेस मराठा 11 हा पहिला सामना तिथे खेळवला जातोय. तर पहिलं नमन श्री गणेशाला करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुमेव देव सर्व कायेषु सर्वदा. पहिलं नमन माझ्या श्री गणेशाला करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात करूयात. आपण पाहू शकतो आजच्या दिवसामध्ये MCA क्वालिफाईड पंच आज आपण पाहू शकतो. आणि विनंती करेल पंचांचा इशारा आलेला आहे लेट्स प्ले. आणि पहिल्या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. दुसरा दिवस आहे. आपण पाहू शकतो आयोजक सकल मराठा 11 हा संघ स्वतः आयोजक मैदानामध्ये खेळतात. म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेट पासून कितीही पळा शेवटी ते प्रेमामध्ये खेचून आणतं. आणि आपण पाहू शकतो 40+ देखील इथे खेळाडू आहेत. ते देखील मैदानामध्ये खेळत असतील. मिडॉनच्या दिशेने कल्पेश दादांकडे नक्की लक्ष असेल सर्वांचं. पाहू शकतो एक एक चाहते आहेत इथे प्रत्येकाचे. ज्या पद्धतीने यांनी मेहनत घेतली या आयोजनासाठी, ज्या पद्धतीने कष्ट केले, घाम गाळला या आयोजनासाठी. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू आपण पाहू शकतो लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तो अडवेल. फेकी करेपर्यंत एक धाव मैदानामध्ये घेतली जाते. वंडर 11 संघ आपण पाहतोय. नाणेफेक तुमच्या माहितीसाठी घेऊन येतो. मराठा 11 हा संघ प्रथम नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. प्रथम आमंत्रण दिलं ते म्हणजे वंडर 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल होतोय. इथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कल्पेश यांच्याकडून घेण्यात आलेली ही जेल डीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने दुसऱ्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न केला तिथे. तदनंतर मिड विकेटच्या दिशेने कल्पेश भाऊ तिथे उभे होते. तदनंतर ज्या पद्धतीने बॉल कॅरी केला, कॅच आपण पाहिली तर सुरेख तिथे क्षेत्ररक्षण बघायला भेटलं कल्पेश भाऊ यांच्याकडून. एक गडी तिथे माघारी गेला वंडर 11 या संघाचा. पुन्हा एकदा आपण जाऊयात पंचांकडे. तर यस दोन्ही हात समांतर करत आपल्यापर्यंत इशारा येतोय. वाईटचा स्वैर मारा तिथे होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो. बॉलिंग मार्कवर नक्की अशोक भाऊ यांच्याकडे लक्ष असेल. राईट टर्म ओव्हर द विकेट घेऊन येत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक येतोय चेंडूच्या खाली. कॅच तिथे ड्रॉप केली जाते. मात्र एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. सामना आपण पाहतोय वंडर 11 वर्सेस सकल मराठा 11 या दोन संघांमध्ये. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. किशोर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तर अनिश असेल स्ट्राईकवरती. बॉलिंग मार्कवर अशोक यांच्यावरती लक्ष असेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं, निर्णायक षटक आपण पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. माफ करा, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. आणि डीप मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक. 30 यार्डच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर जाऊयात पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अशोक यांच्यापर्यंत. चौथा चेंडू आपण पाहू शकतो. स्ट्राईकवरती अनिश नक्की आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे काव कॉर्नरच्या दिशेने आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षण तिथे होते. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पण पाहिलं सुरेख फटका तिथे होता. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक देखील चेंडूवरती धावून गेलं. मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू आडवेपर्यंत मैदानामध्ये 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात होत्या.
पुन्हा एकदा आपण पाहतो लेट कट देण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने पाहू शकतो. चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक नक्की आहे तोपर्यंत 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी येईपर्यंत या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कालचा पहिला दिवस पार पडला. कालच्या दिवसामध्ये खूप सारे रेकॉर्ड्स आपल्याला बघायला भेटले. ते म्हणजे गोखुरे संघ कालच्या दिवसामध्ये वरच्या फेरीमध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याच संघाचा रेकॉर्ड्स आपण पाहिला तर एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत जातोय. बॉल कॅरी करेन व्हेरिएशन आपण पाहिलं तर फेकी करेपर्यंत तिथे मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावा आपण पाहू शकतो अक्षरशः चित्त्याच्या चप्पळ्याने तिथे धावून घेतलेल्या आहेत. नक्की रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. किशोर एका साईडला आहे तर अनिश, या दोघांचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले तर आतापर्यंत 2 दुहेरी धावा त्यांनी खेळपट्ट्यावरती धावून घेतलेल्या आहेत. संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो. पहिल्या षटकानंतर जाऊन पोहोचले ती म्हणजे 9 या आकड्यावरती. 9 लॉस ऑफ 1 विकेट. मैत्रीपूर्वक सामना आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये खेळला जातोय. वंडर 11 वर्सेस मराठा 11 या 2 संघांमध्ये. तर पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या 6 चेंडूंच्या खेळानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. बॉलिंग मागवा आपण पाहू शकतो. जीवन नवीन गोलंदाज तिथे घेऊन आलाय दुसऱ्या षटकासाठी. कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर एक सफलता नक्की भेटले पहिल्या षटकामध्ये अशोक यांना. मात्र दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर नक्की इथे मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल या फलंदाजांकडून. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय किशोर यांना. नक्की पॉवर प्लेचं षटक आहे तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर होते. तदनंतर दुसरं षटक सुरू झाल्याने या दुसऱ्या षटकामध्ये किती क्षेत्ररक्षक बाहेर येतील हे पंचांनी नक्की दोन्ही संघांच्या कर्णधारांना सांगून ठेवायचे. काही नियम असतील ते सर्व नियम पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांना सांगून ठेवायचे. पण पाहू शकतो क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. तर क्षेत्ररक्षणापर्यंत आपण जाऊयात. नक्की स्वैर मारत इथं येतोय. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने राईट अराउंड विकेट घेऊन आला. लाईन आपण पाहिली तर लेगच्या साईडने ठेवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. टान्स पकडून टाकण्याचा प्रयत्न, मात्र दिशा थोडीशी भरकटत असताना गोलंदाज जीवन आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. येस, इफ यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी वाकवले, दांडी उद्ध्वस्त केले, त्रिफळा चिट केले, क्लीन बोल्ड आपण पाहू शकतो फलंदाज किशोर. डीजे थँक्यू सो मच डीजे. आपण पाहू शकतो ॲज अ अंपायर आजच्या दिवसामध्ये MCAचे क्वालिफाईड पंच आपण पाहू शकतो. दीपक कोतवाल सर एका साईडला असतील तर दुसऱ्या साईडला महेंद्र पाटील सर असतील. आजच्या दिवसामध्ये दोन्ही MCAचे पंच आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलन लेनचा चेंडू आपण पाहू शकतो. पंचांपर्यंत जाऊयात. वाईटचा इशारा येतोय. स्वैर मारा पुन्हा एकदा केला जातोय. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा 2 अतिरिक्त धावा या षटकामध्ये आतापर्यंत
खर्च झालेले आहेत ते म्हणजे जीवन यांच्याकडून. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फुलफटका मारण्याचा प्रयत्न तिथे यशस्वी होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अलगद तिथे सावधानीने खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. अलगद ब्रश करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. तिथे एक धाव नक्की असेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय तर ती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 लॉस ऑफ अ 2 विकेट. आणखी आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 3 चेंडूनंतर आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर कव फटका मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला, मात्र असफल झालं. तिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट तिथे चेंडू आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. 4 चेंडूमध्ये एक सफलता, एक ब्रेक थ्रू नक्की भेटलाय. मात्र अतिरिक्त धावसंख्या 2 तिथे देण्यात आली आणि एक गडी तिथे माघारी पाठवतो म्हणजे जीवन यांनी. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्की केला. डीप मिड विकेटच्या दिशेने आपण जाऊया तर शॉटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा मैदानामध्ये घेईपर्यंत आपण पाहू शकतो चुकीचा थ्रो, चुकीची फेकी ही होते. मात्र काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे मैदानामध्ये. पण पाहूयात पंचांपर्यंत. येस, पंचांचा इशारा येतोय. एक शॉर्ट धाव आहे तिथे नक्की. एक शॉर्ट धाव आहे तिथे, मात्र ही फक्त एक धाव असेल नक्की. पंचांचा तिथे इशारा येतोय आपल्यापर्यंत. येस आहे, एक शॉर्ट धाव आहे आणि फलंदाज आउट आहे. रनआउट आपण पाहू शकतो. फक्त एक धाव असेल या बॉलवरती. आपण पाहिलं तर पहिली धाव घेतली. येस, आत्ताची नक्की एक धाव असेल. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने तिसऱ्या धावेसाठी तिथे प्रयत्न केला आणि कवच्या दिशेने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. अक्षरशः फेकी चुकीची होती. ती कॅरी करेपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, मात्र लगेचच कवच्या दिशेने बॅकअप आलं आणि ते क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं. यष्टींचा वेट घेईपर्यंत तिथे गडी माघारी जावं लागेल. नवीन फलंदाज नक्की मैदानामध्ये आपण पाहू शकतो. सर स्पीडअप घ्यायचा विनंती करेल. नवीन फलंदाज मिस्टर विशाल आपण पाहतोय मैदानामध्ये. तर जितेंद्र याच्यावरती लक्ष असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवली 13 या आकड्यावरती. 13 लॉस ऑफ अ 3 विकेट. पुन्हा आपण पाहिलं तर स्टंपच्या अगदी मधोमध येऊन मारण्याचा हा प्रयत्न होता, मात्र अलगद लेज तिथे घेते आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. संत पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटतंय मित्रांनो आपल्याला, कारण की दोन्ही संघ आपण पाहिलेत तर दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. तर संत पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटतंय. दोन्ही संघ आपण पाहिले तर मैत्रीपूर्वक लढत आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना हा मैत्रीखाती खेळवला जातोय. आणि ज्या पद्धतीने वंडर 11 संघ एका साईडला आपण पाहतोय. प्रथम नाणेफेक मराठा 11 या संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तदनंतर आपण पाहिलं तर तो यशस्वी होत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये एक ब्रेक थ्रू भेटला. तिथे अशोकला दुसरं षटक जीवन घेऊन आला. त्यांना देखील दुसऱ्या चेंडूवरती ब्रेक थ्रू भेटला. तदनंतर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्फत नवीन गोलंदाज लाईनअप करत असताना आपण पाहिलं राईट टर्म ओव्हर द विकेट घेऊन येईल हा गोलंदाज मिस्टर बबन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फुलफटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने आपण जाऊया तर चेंडू ट्रॅव्हल होतो डीप फाईन लेगच्या दिशेने. तिथे पंचांपर्यंत आपल्याला जावं लागेल. मैदानामध्ये आपण जाऊयात तर 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडू कॅरी करून फॅकी करेपर्यंत आपण पाहिलं तर या 3 धावा नक्की असतील. कारण की आपण पाहिलं ज्या पद्धतीने स्लोअर वन चेंडू हा पहिला गती थोडीशी कमी होती, मात्र अक्षरशः वेळ घेऊन तिथे वेट अँड वॉच करून पूल फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फसला गेला. मात्र डीप फाईन लेगच्या दिशेने आपण पाहिलं तर नक्की 3 धावा तिथे कंप्लीट केल्या या पहिल्या जोड्याने.
पुन्हा एकदा आपण पाहूयात तर थोडासा वाईट ठेवण्याचा प्रयत्न नक्की केला फलंदाजाकडून, थोडासा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. यष्टीच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूंचा खेळ झालेला आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकतो सुरेख फटका आहे. जाऊयात बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. आत्तापर्यंत हा संघ मैदानामध्ये खेळतोय. कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करून ज्या पद्धतीने गोलंदाज निवडलेत आणि ते गोलंदाज यशस्वी होत असताना आपण पाहतोय मराठा 11 या संघाचे. कारण की सातत्याने जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर ती मैदानामध्ये खेळपट्टीवरती दिसून येते. मात्र मराठा 11च्या बाबतीत आपण पाहिलं तर प्रॅक्टिसच्या जोमामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाज त्यांनी निवडलेत नाही, गोलंदाज पूर्णपणे सक्सेसफुल होत असताना पण पाहू शकतो फाईन लेगच्या दिशेने ज्या पद्धतीने झेल तिथे सोडण्यात आला. मात्र 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. तर संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, जाऊन पोचते 21 या आकड्यावरती. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. पाहू शकतो आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ तिथे झालेला आहे. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एकही मोठा फटका मारण्यासाठी तिथे फलंदाजाला चेंडू आतापर्यंत भेटलेला नाही. कारण की गोलंदाजी त्या पद्धतीची होते. तो टप्पा आपण पाहिलं तर सुरेख पडतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पंचांचा व्यत्यय मारायचा इशारा येतोय. आपण पाहिलं ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकली जाते, टप्पा थोडासा शॉर्ट ठेवला जातोय. शॉर्ट ऑफ द पिच गोलंदाजी तिथे केली जाते. वेग कमी आहे मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. काय सुरेख गोलंदाजी होते, दर्जेदार गोलंदाजी होते. टप्पा आपण पाहिला तर नक्की कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, बब्बन यांचं. ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकासाठी त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यात आला आणि त्या विश्वासाला पूर्णपणे पार पडत असं. कारण की गोलंदाजाचा विचार केला तर नक्की कपफटका मारण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडीशी गफलत होते तिथे आपण पाहिलं तर जजिंग तिथे थोडंसं चुकीचं होतंय. मात्र एकच धाव मैदानामध्ये घेतली जाते. गोलंदाजाच्या बाबतीत आपण चर्चा करत होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपलेला आहे आणि या तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 लॉस ऑफ 3 विकेट. तर विनंती करेल याच्यानंतरचा सामना आपण पाहूयात. स्वयंभू 11 वर्सेस UPL सातारा. या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. शेवटचे षटक आपण पाहतोय. येस पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय. शॉर्ट धाव तिथे घेतली जाते. 1 शॉटचा इशारा येतोय. मात्र आत्ताची नक्की मात्र आत्ताची मात्र 1 धाव नक्की असेल. कारण की आपण पाहू शकतो बॉलिंग मार्कवर मिस्टर रत्नदीप आपण पाहतो शेवटचं षटक हाताळत असताना. कारण की जे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर काटा बदलतोय, दिशा बदलतोय, कोण बदलतोय. अक्षरशः ज्या पद्धतीने फिरकीचा जादूगर आपण पाहू शकतो मैदानामध्ये. मिस्टर रत्नदीप ज्या पद्धतीने या वयामध्ये देखील हा जोश, हा आत्मविश्वास या वयामध्ये देखील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी टाकण्यात येते. अनुभव आपण पाहू शकतो. अनुभवाची गाठ अजूनही पाठीशी धरून ठेवले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथे फॉलो थ्रू मध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. मैदानामध्ये जोश आपण पाहतोय. तर क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटला आम्हा सर्वांनी वेळ लावलाय. म्हणून तर मी नेहमी बोलत असतो आयुष्यात जिने मला कधी सोडलं नाही, जिच्याशी मी कधी ब्रेकअप केला नाही, ते क्रिकेट आजही मनात रक्ता रक्तात सस करत असताना. डीजे
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. कारण की सकाळच्या पहिल्या सामन्यासाठी टॉस उडवण्यासाठी रत्नदीप सर माझ्यासोबत होते आणि रत्नदीप यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांनी सांगितलं ती काम धंदे जे काही व्यवसाय आहेत. पुन्हा एकदा फटका येतोय टिपमिट विकेटच्या दिशेने, आपण जाऊयात तिथे. चूक होते आणि चुकीच्या मोबदल्यात येत आहेत 4 धावा. डीजे सद्गुरु साईनाथ महाराज की जय. थँक्यू डीजे. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे. मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मी चर्चा करत होतो सकाळच्या 17 ज्या पदे टॉस झाला, मराठा 11 संघ टॉस जिंकला. रत्नदीप सरांशी मी बातचीत केली. त्यांनी सांगितलं हे आयोजन उभारण्यासाठी प्रत्येकजण आपले काम धंदे आपला व्यवसाय बाजूला सारून या आयोजनासाठी कष्ट करत होता, मेहनत करत होता. पुन्हा एकदा चेंडू फिरतोय. खरं तर पंचांपर्यंत जाऊया तर पंचांचा इशारा तिथे येतोय, गडी माघारी जातोय आणि खेळ झालाय. 4 षटकांचा खेळ इथे झाल्यानंतर आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती स्थिर आहे आणि 32 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये, ते म्हणजे मराठा 11 या संघाला. तर मी चर्चा करत होतो ती म्हणजे रत्नदीप सरांची. आणखी रत्नदीप सरांनी सकाळच्या 17ला सांगितलं टॉस उडवल्यानंतर प्रत्येकजण इथे 32 धावांचं आव्हान असेल आणि रत्नदीप सरांना एकच सांगेल, हेच आहे सर क्रिकेट. आणि काय दिले आपल्याला क्रिकेटने हा प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं कुणाल दाते सरांनी नक्की दिलेत. द व्हॉइस ऑफ इंडिया ज्यांना म्हटलं जातं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिले. काय दिलंय क्रिकेटने? आपलं काम, आपला धंदा, आपला प्रपंच बाजूला सारून जेव्हा आपण गावासाठी खेळायला जातो तेव्हा समजतं आपल्याला काय दिलंय क्रिकेटने. विभिन्न वनाची, विभिन्न पक्षातली, विभिन्न जातीची जेव्हा खेळाडू एकत्र खेळण्यासाठी येत आहेत तेव्हा समजतं आपल्याला काय दिले या क्रिकेटने. आणि तीच क्रिकेटची पंढरी आपण पाहतोय. सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 मध्ये भरलेले. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि जातो डीजे यांच्याकडे. गणपते भूपते प्रजापते सुवर्णरत्न श्रीपते अष्टावधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा.
थँक्यू सो मच डीजे, थँक्यू. जाऊयात सामन्याकडे आणि विनंती करेल याच्यानंतरचा सामना स्वयंभू 11 आणि UPL सातारा. तर स्वयंभू तर विनंती करेल स्वयंभू 11 या संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचं. स्वयंभू 11 संघाचा कर्णधार तर विनंती करेल UPL सातारा या संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाजवळ यायचे, आयोजकांची भेट घ्यायची. UPL सातारा या संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचंय. तर जाऊयात सामन्यामध्ये. पहिलाच फटका आपण पाहतोय, कल्पेश यांच्या बॅट मधून येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, टप्पा 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 टप्पा, चौका. वाघाने टाकली धाड, फोडला पाड, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. खरंच क्रिकेटवरचं प्रेम आज मैदानामध्ये दिसतंय. ते म्हणजे मराठा 11 या संघातील सर्व खेळाडूंकडे. कारण की त्यांच्या बाबतीत मी नक्की सांगू शकतो, कोणी जिंको कोणी हारो, त्यांच्यासाठी फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट जाईल. कारण की क्रिकेटचे वेडे आपण पाहतोय, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय तो क्रिकेट मैदानाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. एकदा बॅकफुटला जाऊन कवफटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. तिथे मात्र गोलंदाज आपण पाहू शकतो कुलदीप. आता टप्पा मात्र आपण पाहिला तर थोडासा शॉट ठेवण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा वाईडिश ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तो यशस्वी देखील झाला. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय कुलदीपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील मात्र नक्की केली जाते, मात्र ती फेटाळेपर्यंत आपण पाहिलं तर ती फेटाळून दिली जाते पंचांकडून. संघाची धावसंख्या 3 चेंडूनंतर 4 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका आपण सुरेख पाहतोय, तिथे पॉइंटच्या दिशेने नक्की क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती नक्की चौकार आला. तर विनंती करेल UPL सातारा या संघाचा जर कर्णधार असेल तर आपण त्वरित व्यासपीठाजवळ यायचंय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे येस निर्धाव चेंडूची सांगता जरूर होते. कौतुक करावं लागेल कुलदीप यांचं. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण पाहिलं आली तिथे पॉइंटच्या दिशेने, मात्र कौतुक करेल मी या गोलंदाजाचं. कारण की पहिल्या चेंडूवरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 पहिल्या चेंडूवरती चौकार. ओके येस, थँक्यू सो मच. ठीक आहे, थोडीशी चूक होते स्कोररकडून. पहिला चेंडू निर्धाव होता. ठीक आहे, थोड्याशा चुका होत्यात, मात्र पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चुका होतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या आकड्यावरती. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर मराठा 11 या संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. तर मिस्टर कल्पेश यांच्यावरती लक्ष असेल, कारण की ज्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून एक चौकार नक्की आलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की कमबॅक केलाय तो म्हणजे वंडर 11 या संघाने. चौकार आल्यानंतर चेंडूचा टप्पा आपण पाहिला तर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला होता तिथे गोलंदाज. मात्र दुसरं षटक आपण पाहूयात अनिश.
नक्की जाऊयात पंचांपर्यंत. येस, सोडून देण्याचा प्रयत्न तिथे सफल होतोय. आपण पाहिलं तर वाईटचा इशारा येतोय पंचांचा. पाहिलं चेंडू पडल्यानंतर थोडंसं वाईटच्या दिशेने वळवण्यामध्ये यशस्वी होते, मात्र पाहिलं तर ही दिशा थोडीशी चुकीची होती आणि त्याच निर्णयावरती आपण पाहिलं तर वाईटचा निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत येतोय. अतिरिक्त धावसंख्या स्कोरबोर्डवरती नक्की लागेल, जाऊन पोचते 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशा आपण पाहिली तर चुकीची दिशा नक्की होती. एक धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येईल वाईट +1. आत्ताच्या या 2 धावा नक्की असतील. तर 32 धावांचं टार्गेट आहे. आपण पाहू शकतो करंट रन रेट 6च्या सरासरीने मैदानामध्ये खेळत असताना मराठा 11 संघ तर रिक्वायर्ड रन रेट नक्की 8च्या सरासरी हवा असेल. कारण की 32 धावांचा पल्ला जर पार पाडायचा असेल पहिल्या षटकाच्या अखेरीस, एक चेंडूचा आपण पाहिलं अजूनही खेळ झालेला नव्हता. हा पहिला चेंडू मैदानामध्ये पडला जातोय दुसऱ्या षटकातील, तो म्हणजे अनिश याचा. निर्धाव चेंडूची सांगता होते की आपण पाहिलं तर बॅक टू बॅक तिथे 2 निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 अतिरिक्त धावसंख्या तिथे नक्की आल्या. एक्स्ट्रामध्ये तिथे भर झाली बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये. पण ज्या पद्धतीने एक एक धाव महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये, कारण की पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फुलफटका मारण्याचा प्रयत्न. आपण जाऊयात शॉर्ट लेगच्या दिशेने. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न असफल होतोय. 4 धावा तिथे येत आहेत. डीजे धन्यवाद डीजे. हेच आहे क्रिकेट. आई एकविरा छत्रपतींच्या गाण्यावरती आपण बेधुंद नाचतो तेव्हा समजतं काय दिलंय आपल्याला क्रिकेटने. आणि खरं तर थोड्याच दिवसात येईल तो प्रॉमिस डे. आज तर प्रॉमिस डे आणि प्रॉमिस डेच्या बाबतीत आपण नक्की चर्चा करू थोड्या वेळानंतर. मात्र हा सामना झाल्यानंतर त्या बाबतीत आपण चर्चा नक्की रंगवू. मात्र सध्या जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा फटका सुरेख येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. टाटा बाय बाय, सी मारेशे बाहेर. डीजे धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा फटका सुरेख येतोय. लॉंगॉनच्या दिशेने आपण जाऊया. शॉर्टच्या दिशेने क्षेत्ररक्षण तिथे होतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. पण पाहू शकतो तिथे स्वप्नील आणि कल्पेश याला म्हणतात चोरीची धाव आणि ती सक्सेस होते. कारण की डोळ्याच्या डोळ्यामध्ये इशारा झाला. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं तो यशस्वी देखील झाला आणि एका धावेचं कन्व्हर्सेशन झालं, ते म्हणजे 2 धावांमध्ये कन्वर्ट झाली. UPL सातारा संघ त्याचबरोबर स्वयंभू 11 संघ. स्वयंभू 11 संघ मैदानामध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट लेगच्या दिशेने तिथे 2 धावा घेतल्या जात आहेत. स्वयंभू 11 संघ तर प्रतिनिधित्व आला असेल तर यायचंय स्वयंभू 11 संघ. पण पाहू शकतो संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पण पाहिलं तिथे मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि 2 षटकांचा खेळ तिथे संपलेला आहे. तर पाणी घेऊन जायचं विनंती करतो. तोपर्यंत जाऊयात डीजे यांच्याकडे सुमधुर संगीतासाठी.
डीजे थँक्यू. आपण पाहूया टॉस का बॉस मंचावरती तिथे टॉस केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. दोन्ही संघ आपण पाहतोय स्वयंभू 11 वर्सेस UPL सातारा, हे दोन्ही संघ आपण पाहतोय. तर UPL सातारा विन द टॉस अँड सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. हा निर्णय तुमच्यापर्यंत येतोय. तर समीकरण तुमच्यापर्यंत घेऊन येतो. 12 चेंडू 9 धावा, 9 धावा, 12 चेंडू 2 षटकार. आपण पाहू शकतो यॉर्कर चेंडू अक्षय खोदून काढण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहे आणि मात्र फेकी तिथे जरूर केली जात नाहीये आणि तोपर्यंत एक धाव मैदानामध्ये घेतली जाते. तर येणाऱ्या 11 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 8 धावा. आपण पाहू शकतो मराठा 11 या संघाकडे हे समीकरण आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे कल्पेश यांचा. आपण पाहू शकतो दर्जेदार क्षेत्ररक्षण होते मिड ऑनच्या दिशेने, डीप मिड विकेटच्या दिशेने. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं, अक्षरशः एका हाताने अडवण्याचा तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. ओके, एक धाव नक्की आपल्या संघासाठी तिथे वाचवली असेल. पाहू शकतो तिथे लीडिंग एज नक्की घेते, मात्र कीपरच्या मागे थोडीशी गफलत होते. कॅच तिथे ड्रॉप केली जाते एसटीच्या मागे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 25. विजयासाठी 7 धावांची गरज असेल, खेळण्यासाठी 9 चेंडूंची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन मारलेला फटका आपण पाहू शकतो. शॉर्टलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहे, तिथे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतो. आपण कल्पेश भाऊ तिथे पाहू शकतो, कारण की 2-2 धावा तिथे धावून घेतल्या जात आहेत कल्पेश भाऊंकडून. आणि नक्की मी एक सांगेल, कारण की क्षमतेपेक्षा जास्त धावल्यावर कल्पेश भाऊ दम लागतो, मात्र क्षमतेपेक्षा जास्त धावायला कल्पेश भाऊ दम लागतो असं आहे. आणि दम आपण पाहू शकतो, कारण की मराठा चषक आपण पाहतोय आणि या मराठा चषक मध्ये मराठा 11 संघ ज्या पद्धतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करते. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. एक धाव आपण पाहू शकतो. थोडीशी गफलत होते तिथे, मात्र अवघी एक धाव घेतली जाते. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर थोडेसे थकलेले आहेत तिथे कल्पेश भाऊ, कारण की रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं तर नक्की क्रिस गेल यांची आठवण करून देते. कारण की वैयक्तिक इंटरनॅशनल करिअरमध्ये कमीत कमी सिंगल धावून घेणारा खेळाडू क्रिस गेल, जर्सी नंबर 333 या नावाने ओळखलं जातं. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिथे नक्की आहे आणि चेंडू जातोय पंचांपर्यंत. जाऊया 4 धावांसाठी चौकार. तर नक्की आपण पाहिलं तर विजय इथे होतोय मराठा 11 या संघाचा. तर डीजे संधी तुम्हाला असेल. VRV